हाय एव्हरीवन, राधे राधे, जय श्री कृष्ण। आज मी मुक्ताबाईची पालखी येणार आहे, त्यासाठी या नवीन घरी रांगोळी काढत आहे। तुम्हाला आषाढी वारी 2024मध्ये संत मुक्ताबाईच्या पालखीने बैलजोडीच्या साह्याने प्रसिद्ध राजूरघाट चढला। पालखीच्या पंढरपुरातील प्रथम प्रवेशाचा मान हा मुक्ताबाईच्या पालखीला मिळाला। संत मुक्ताबाई मंदिरातील परंपरेनुसार जुन्या मंदिरातून पालखी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाली आहे। 18 जूनपासून ही पालखी मार्गस्थ झाली आहे। हा पालखी सोहळा मार्गस्थ करत मलकापूर, मोताळा या मार्गाने राजूर घाटामध्ये संत मुक्ताबाईची पालखी पोहोचली आहे। ही पालखी प्रस्थान करतेवेळी हरिनामाच्या जयघोषात अवघा राजूर घाट दुमदुमला होता। आज पालखी आपल्या बीडमध्ये मुक्कामी असणार आहे, तर उद्या पुन्हा सकाळी पूजन झाल्यानंतर हरिनामाच्या गजरात पालखी परत पंढरपूरच्या दिशेने निघणार आहे। दोन बैलजोडीच्या साह्याने दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठल रखुमाईच्या भेटीसाठी पंढरपुरात प्रथम प्रवेशाचा मान ज्या संतश्रेष्ठ माऊलीच्या दिंडीला दिला जातो, त्या संत मुक्ताबाईच्या दिंडीला 3 शतकापेक्षा अधिक वर्षाची लाभली आहे। संत मुक्ताबाई संस्थानाच्या वतीने ही दिंडी दरवर्षी काढण्यात येते। दिंडीचे यावर्षीचे हे 315वे वर्ष आहे। आळंदीतून निघणारी संत ज्ञानेश्वराची दिंडी, तुकोबाच्या दिंडी एवढेच महत्त्व जळगाव जिल्ह्यातून निघणाऱ्या संत मुक्ताबाईच्या दिंडीला आहे। ही मी दुसरी रांगोळी जुन्या घरी काढली आहे, तर मी दोन्हीकडे रांगोळी काढली आहे आणि हा जुन्या घरातला व्हिडिओ आहे। आपल्याला आवडल्यास लाईक शेअर